तर MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाने राज्यपालांच्या जो मनमानी कारभार चालतो त्या मनमानी कारभाराला एक प्रकारे चाप लावण्याचं काम केलेलं आहे। तामिळनाडू सरकार आणि त्याचे राज्यपाल यांच्यामध्ये 2020 सालापासून एक प्रकारचे एक मोठे राजकीय युद्ध सुरू आहे। तामिळनाडूचे सरकार हे द्रमुकचे आहे, तर त्याच्यावर नेमलेले राज्यपाल हे केंद्र सरकारने नेमलेले आहे। साहजिकच ते केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार वागत आहेत आणि ह्या राज्यपालांनी तामिळनाडू सरकारने केलेले अनेक विधेयक रोखण्याचं काम केलं होतं। सर 2020 सालापासून ही विधेयकं ही त्यांच्याकडेच मंजुरीसाठी प्रतीक्षित होती। याबाबत द्रमुकने जो सत्ताधारी पक्ष आहे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या मनमानी कारभाराबाबत एक चपराक देणारा निर्णय घेतला की त्यांनी एक ठराविक कालमर्यादेमध्येच राज्यपालांनी विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयकं ही मंजूर केलीच पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला। आणि त्याबरोबरच एक ऐतिहासिक घटना अशी घडली की प्रथमच कुठलाही जो कायदा असतो जो विधिमंडळात मंजूर होतो तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केले। तामिळनाडू सरकारची 10 विधेयकं ही सर्वोच्च न्यायालयानेच मंजूर करून त्यांना कायद्याचा दर्जा देऊन टाकला। त्याचबरोबर राष्ट्रपतींना देखील काही विधेयक राज्यपाल हे पाठवत असतात। राष्ट्रपतींना देखील सर्वोच्च न्यायालयाने 3 महिन्याची कालमर्यादा घालून दिलेली आहे। यामुळे एक प्रकारे राज्यपालाच्या मार्फत राज्य सरकारवर जो अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून होत असतो त्याला एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने ही चपराक दिलेली आहे। या प्रकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात देखील राज्य सरकार अस्थिर झाले होते। आपण पाहिलं की भगतसिंग कोश्यारी असताना महाराष्ट्रातलं जे विरोधी विचाराचं सरकार होतं, जे केंद्राच्या विरोधातलं सरकार होतं, त्या सरकारची अडवणूक करण्याचं काम कसं या राज्यपालांच्या मार्फत होत होतं। अगदी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी देखील त्यांनी अडवली होती। त्याचबरोबर अनेक प्रकारचे त्यांनी अडथळे या सरकारच्या कामात निर्माण केले। अशा प्रकारे ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सरकार असतं त्या ठिकाणचे राज्यपाल हे कायमच केंद्राच्या धार्जिन भूमिका घेत राज्य सरकारला जेरीस आणण्याचं काम करत असतात। या जेरीस आणणाऱ्या राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रहार केले आहे आणि त्यांना एक कालमर्यादेचं बंधन हे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिले आहे। याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला आपण धन्यवाद द्यावे तितकेच कमी आहेत, कारण राज्यघटनेची बूज राखण्याचं संरक्षण करण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाचं आहे। या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने ते दाखवून दिले आहे। त्यानिमित्त आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अगदी 2018 सालापासून रखडलेल्या आहेत। कोरोनाचं कारण आणि इतरही काही राजकीय कारण या माध्यमांमुळे या निवडणुका रखडलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात याचिका दाखल देखील आहेत। याची आता एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयानेच दखल घ्यावी। मुळामध्ये 73व्या घटना दुरुस्तीनुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 5 वर्षानंतर त्या घेतल्याच पाहिजेत। अपवादात्मक कारण मग त्यामध्ये मोठ्या प्रकारचे युद्ध असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल या असतील तरच या निवडणुका पुढे ढकलता येतील। अशा प्रकारची घटना दुरुस्ती झाल्या असताना देखील महाराष्ट्रामध्ये गेली 5 वर्ष आणि काही महापालिकांच्या निवडणुका तर 7-8 वर्ष झाली त्या होऊ शकलेल्या नाहीत। सर्वोच्च न्यायालयाने याबाबत देखील ठोस पावले उचलावीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या जाहीर कराव्या, कारण प्रशासन राज्य चालू आहे आणि या प्रशासन राज्याची माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे दिसून येत आहे। त्याचबरोबर हा सार्वजनिक गाडा आहे तो देखील रुतलेला पाहायला मिळतो। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत देखील त्वरेने निर्णय द्यावा ही नम्र विनंती।